गव्हाच्या पिठामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालून अशी चविष्ट बर्फी अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात महिनाभर टिकणारी, चवीला अप्रतिम, अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये. तर आज आपण ही बर्फी करणार आहोत. त्यासाठी अर्धा कप तूप एकदम पातळ करून वितळवून घ्यायचं. त्यातलं 2 चमचे तूप कढईमध्ये घालायचं. कढईला व्यवस्थित लावून घ्यायचं. आता सिक्रेट पदार्थ कुठला, तर 2 चमचे बेसन पीठ. तूप गरम झालं की यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं. 1 मिनिटं तुपामध्ये परतून घेतलं की यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. 250 ml च्या कपाने सगळं मोजमाप करून घेतलेलं आहे. साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित लिहून देईल. आता हे जे आहे आपल्याला गव्हाचं पीठ अगदी मंद आचेवर भाजायचं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं तूप घालत इथे बरोबर 13 मिनिटं झालेले आहेत आणि मस्त खमंग असं हे पीठ इथे मी भाजून घेतलंय. अजिबात जळालेलं नाहीये, पण छान खरपूस असा सोनेरी रंग आलेला आहे. अशाच पद्धतीने पीठ भाजून घ्यायचं. तर अगदी मंद आचेवर 13 मिनिटं लागलेले आहेत पीठ भाजायला. कढई गरम आहे म्हणून थोडंसं हलवून घेते आणि आता लगेचच आता हे पीठ आपण एका साईडला ठेवूया आणि बघूया पुढची प्रोसेस. तर अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही बर्फी तयार होते. गव्हाचं पीठ, बेसन पीठ, तूप प्रत्येकाच्या घरात असतंच. तर आता कढई साईडला ठेवली आहे. दुसऱ्या कढईमध्ये त्याच कपाने 1 कप साखर किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी मी इथे घेतली. तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. साखरेचे अर्ध पाणी म्हणजे अर्धा कप पाणी घालायचंय. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर गॅस सुरू करायचा आहे. सुरुवातीला हवं तर गॅसची फ्लेम मोठी करू शकता. एक उकळी येईपर्यंत याला इथे आपल्याला एकतरी पाक करायचा आहे. आता अशा पद्धतीने उकळी आली की लगेचच गॅसची फ्लेम कमी करायची आहे. तर एकाच मिनिटामध्ये या पाण्याला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि साखर पूर्णपणे विरघळली की लगेचच एकतारी पाक तयार होतो. तर त्यासाठी अधूनमधून हलवत राहायचं आहे. साखर अगदी 4 मिनिटामध्ये पूर्णपणे विरघळल्यानंतर इथे चेक केल्यावर 2 बोटाच्या मध्ये एक रेष दिसते आहे. एकतारी पाक अगदी 5 मिनिटाच्या आत तयार झाला. पाक पुढे जाऊ नये त्यासाठी यामध्ये 1 चमचा तूप घालायचा आहे. थंड तूप घातल्याने काय होतं, पाक पुढे जात नाही, ओव्हर कुक होत नाही. तर अशा पद्धतीने पाक तयार झाला की लगेचच त्यामध्ये तूप घालायचं आणि त्यानंतर गव्हाचं पीठ यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे कारण हे मिश्रण लगेचच घट्ट व्हायला लागतं. तर बरोबर अर्ध्या कप तुपामध्ये आपण ही बर्फी बनवलेली आहे. वेलची चांगली कुटून यामध्ये घालायची म्हणजे छान सुगंध येतो. तुमच्या घरी मिल्क पावडर असेल तर अगदी 2-3 चमचे मिल्क पावडर यामध्ये घालू शकता, जेणेकरून मग आणखी छान चविष्ट ही बर्फी लागते. पण माझ्याकडे नव्हती म्हणून अगदी बेसन पीठ आणि गव्हाच्या पिठामध्ये आपण ही बर्फी करत आहोत. तर बघू शकता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या वगैरे राहता कामा नये. अशा पद्धतीने लगेचच हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं. म्हणून एका डब्याला किंवा ज्या ताटामध्ये तुम्हाला ही बर्फी सेट करायची आहे त्याला आधीच तुम्ही तूप लावून ठेवायचं आहे आणि मग असं हे मिश्रण तयार झालं की लगेचच ते डब्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला अगदी मऊसूत हे मिश्रण तयार होतं. तर लगेचच मग आता हे मिश्रण डब्यामध्ये सेट करायचं आहे. तर डब्याला तूप लावण्याची ही प्रोसेस जी आहे ना आधीच करून घ्यायची, कारण नंतर मग घाई होते. लगेचच मिश्रण तयार झालं की तूप लावलेल्या भांड्यामध्ये आपल्याला सेट करता येतं. तर मी आधीच केलेलं होतं, फक्त ते व्हिडिओमध्ये दाखवताना नंतर दाखवलं गेलेलं आहे. तर आता बर्फी जशी तुम्हाला जाडीची बनवायची आहे त्यानुसार तुम्ही भांडं मोठं किंवा छोटं निवडू शकता. तर मस्त अशी बर्फी इथे मी सेट करून घेतली. सेट व्हायला पण हिला जास्त वेळ लागत नाही. अगदी अर्ध्या तासामध्ये सेट होते. आता यावर मी बारीक केलेले काजू आणि बदाम घालते आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा वापरू शकता. तो देखील व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आणि अगदी 5 मिनिटं थांबायचं आणि त्यानंतर ही बर्फी जी आहे कट करून घ्यायची. कारण सुरुवातीला हे मिश्रण सॉफ्ट असतं, नरम असतं. त्यावेळी आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर पूर्णपणे थंड झाली एक अर्ध्या तासाने परत जिथे आपण कट लावलेले आहेत त्या कटवर परत सुरीच्या साहाय्याने एक वेळ कट लावायचे आणि मग इझिली तुमची बर्फी निघून येते. तर पाहिलंत ना, अगदी सोपी रेसिपी आहे, पण बर्फी खूप चविष्ट होते.
फक्त गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता. तुम्ही अगदी यामध्ये गूळ देखील घालू शकता. सेम प्रोसेस करायची आहे साखरेच्या ऐवजी गूळ वापरून. तर इथे बघू शकता अर्ध्या तासानंतर परत एकदा कट लावून घेते आणि मस्त आपली गव्हाच्या पिठाची पौष्टिक अशी ही बर्फी इथे तयार झाली. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात, सारखं काही ना काही त्यांना खायला द्यावं लागतं अगदी थोड्या वेळाने. तर नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. तुम्ही यामध्ये कोको पावडर किंवा चॉकलेट देखील ॲड करू शकता, जेणेकरून मुलांना आणखी आवडेल. चला तर मग आजची ही रेसिपी खरंच तुम्हाला आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.